आता बातमी चाकणकरांची। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी झाली, पण अद्याप रुपाली चाकणकरांना पोलिसांनी चौकशीसाठी का नाही बोलवलं? चाकणकरांना का वाचवतात असा सवाल विरोधकांनी केला। पाहूया। रुपाली चाकणकरांची बहीण प्रतिभा चाकणकरांची शिर्डी पोलिसांकडून चौकशी झाली, मात्र रुपाली चाकणकरांना का वाचवलं जातंय? फक्त खराच्या बाजूने तपास सुरू असून राजकारण्यांना वाचवलं जात असल्याचा आरोप तृप्ती देसाई आणि रुपाली ठोंबरेंनी केला। बघा, आता प्रत्येक जण जे आहे ते खरात कसा वाईट आहे, खरातच कसं सगळं करत होता, तोच कसा दोषी आहे हे सांगण्याचा प्रयत्न करतोय, कारण प्रत्येकाला स्वतःला सही सलामत सुटायचं आहे। याच्यामध्ये रुपाली चाकणकरांनी राजीनामा दिला, पण अजून त्यांची चौकशी झाली नाही। म्हणजे कुठंतरी SITचा तपास जो आहे तो खरातला दोषी ठरवणं किंवा लैंगिक शोषणाच्या बाबतीत गंभीर आहे, परंतु राजकारण्यांना वाचवण्यासाठी मात्र जो आहे तो SITचा तपास कुठंतरी एका बाजूला सिलेक्टिव्ह दिसतोय पूर्णपणे। हे आता म्हणजे पूर्णपणे दिसतंय, कारण अनेक राजकारण्यांचे फोन कॉल्स आहेत, अनेक पुरावे आलेले आहेत, अनेक जण संबंधित आहेत, पण कुठंतरी राजकारण्यांना वाचवण्याचा प्रयत्न याच्यामध्ये दिसतोय। पोलीस जाणीवपूर्वक त्यांना एक वेगळं अभय देत आहेत, एक ट्रीटमेंट चांगली देत आहेत। ती कोणामुळे देत आहेत, कोण सांगतंय तुम्हाला? तुम्ही कायद्याचे रक्षक आहात, तुम्हाला कायद्यानुसार कारवाई करणं गरजेचं आहे। सर्वसामान्यांच्या ह्याच्यात गुन्हा झाला असता तर 4 वेळा बोलवलं असतं। मी अत्यंत जबाबदारीने सांगते, हे टोळकं आहे। खरात, चाकणकर, जयश्री काळेसारख्या तिच्यासोबत काम करणाऱ्या महिला या सगळ्यांनी ओनोशो जल पिऊन महाराष्ट्राची नासाडी केलेली आहे। त्यांच्यावर त्वरित कारवाई होणं गरजेचं आहे। समता पतसंस्थेच्या खात्यावरून प्रतिभा चाकणकरांची 8 तास चौकशी झाली। प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकरांच्या 4 खात्यातून 2,40,00,000 व्यवहार झाला, ज्यात भोंदू अशोक खरात नॉमिनी। पण ही 4ही खाती आपली नसून बनावट असल्याचं सांगून प्रतिभा चाकणकरांनी हात वर केले, तर वकिलांच्या सल्ल्यानुसार वाचवण्याचा प्रयत्न असल्याचं तृप्ती देसाईंनी म्हटलंय। खातं आहे ते बनावट आहे, आपल्या तिथे सह्या नाही आहेत, 1ही रुपयाची आपण उलाढाल केलेली नाहीये। तुम्हाला कल्पना होती का समता पतसंस्थेमध्ये तुमच्या नावाची खाती कसं माहिती झालं? आपल्या मीडियावरती पाहिलं आणि आम्ही आलोय, अजूनही आम्हाला कोणतीही नोटीस पोहोचलेली नाहीये। तुमच्या कागदपत्र पाहिली ती तुमचीच होती का बनावट होती ती? कागदपत्र बनावट आहेत, आपली सह्या सुद्धा आपल्या बनावट आहेत। तर पुढचा तपास आपले करतात। रुपाली चाकणकर तर आरोपी आहेच, परंतु प्रतिभा चाकणकरचे जे आर्थिक लागेबंदे लागले त्यांना सुद्धा आरोपी करणं गरजेचं आहे। आम्ही फक्त बघतोय की पोलीस तपास कायद्याने करतायत का नाही। आम्हाला म्हणजे ज्या काही या खरात प्रकरणावर बोलतायत, अंजलीताई दमानिया बोलतायत, सुषमाताई बोलतायत, मी बोलते, आम्हाला समाजातील ही घाणकीड, ही विकृती संपवायची आहे। ती खाती जी आहेत ती आम्हाला माहीतच नाहीत किंवा आम्ही काढलेलीच नाही आहे, तर आता वकिलाच्या सल्ल्यानुसार कुठेतरी आपला बचाव कसा होईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट प्रत्येकजण देत असतात, पण सत्य हे सत्य असतं, सत्य काय लपून राहत नाही। समता पतसंस्थेतल्या खात्यांना प्रतिभा चाकणकर बनावट सांगत आहे। ती खाती बनावट नसून त्यांचीच असल्याचा दावा पतसंस्थेचे चेअरमॅन संदीप कोयटेंनी केलाय। त्यामुळे ही दिशाभूल असून प्रतिभा चाकणकरांवर कारवाईची मागणी विरोधकांनी केली। प्रदीप कापसेसह लक्ष्मण जाधव, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।